महानगरपालिका निवडणुकीच्या काउंटिंग दरम्यान इलेक्शन अॅट्रॉसिटीज बघायला मिळाल्या. निवडणूक जातीवाद. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत आशाताई प्रशांत खरात ह्या प्रभाग क्रमांक 27 मधून निवडणूक लढवत होत्या. काउंटिंगच्या दिवशी त्यांना विजयी घोषित करण्यात आलं आणि त्यांच्यासोबत पूर्ण पॅनल सुद्धा विजयी घोषित करण्यात आलं. पण एवढ्यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची एंट्री होते काउंटिंगच्या ठिकाणी आणि ज्या प्रभागाचे निवडणूक अधिकारी पवन दत्ता यांच्याशी काहीतरी चर्चा होते आणि त्याच्यानंतर घोषित केलं जातं की आशाताई प्रशांत खरात या निवडणूक हारलेल्या आहेत. त्यांचे प्रतिनिधी प्रशांत खरात हे चळवळीतले आहेत, युवा आहे, तरुण आहे, अतिशय धडाडीच आहे. त्याला कळतं की काय समोर सुरू आहे. त्याने ओळखलं की या ठिकाणी जातीवाद झालेला आहे, आवाज दाबण्यात आलेला आहे, निकाल फिरवण्यात आलेला आहे, गोंधळ करण्यात आलेला आहे आणि म्हणून आशाताईचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत खरात यांनी काउंटिंगच्या ठिकाणीच रिकाउंटिंगची मागणी केली. त्यांचा अधिकार आहे, पण तो नाकारण्यात आला. मुळात हुकुमशाही आणि दादागिरीच्या बळावरती हत्या करण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि रिकाउंटिंगची मागणी केली म्हणून प्रशांत खरात याला अक्षरशः तिथं पोलीस कशासाठी लावले जातात हाच आजपर्यंतचा मला पडलेला प्रश्न आहे. त्या पोलिसांनी प्रशांत खरातला उचलून बाहेर आणलं. त्यानंतर आक्रोश झाला, मोर्चा निघाला, सगळ्या महाराष्ट्राने बघितला. ही एक प्रकारे निवडणूक जातीवाद आहे, इलेक्शन अॅट्रॉसिटीज आहे. ऑल इंडिया पॅंथर सेना प्रशांत खरात यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. रिकाउंटिंग झाली पाहिजे ही आमची मागणी. त्यांनी कोर्टापर्यंत लढाई लढावी, त्यात दुमत नाही. पण कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा म्हणून ज्या घोषणा दिल्या जात होत्या त्या कायद्याच्या बालेकिल्ल्यामध्ये इलेक्शन पारदर्शकचा बालेकिल्ला का झाला नाही? पोलिसांनी त्या ठिकाणी प्रशांत खरातचा आवाज का दाबला? आशाताई खरात ह्या नगरसेवक म्हणून तिथं डिक्लेअर झालेले असताना निर्णय का फिरवला? या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळेवरच त्या ठिकाणी एंट्री कस काय घेतली? त्याला कुणाकुणाचे फोन आले, काय किती रुपयाची त्या ठिकाणी देवाणघेवाणची डीलिंग झाली? या निवडणूक अधिकाऱ्याचे व्हीडीआर सीडीआर सगळे चेक केले पाहिजेत. त्या आमच्या प्रशांत खरात ह्या आंबेडकरवादी तरुणावरती मोठा अन्याय झालाय. विचार करा, 7,000च्या आसपास 7,100 वोटिंग त्यांना दाखवली आणि दुसरा 7,600 निवडून आला असं दाखवलं. हे कसं होऊ शकतं? आणि मोर्चामध्ये 25,000 लोक होते. विचार करा, 25,000 लोक त्या ठिकाणी सांगतायत की प्रशांत खरात विजयी झालेला आहे. ईव्हीएम हॅकिंग, निवडणुकीची जातीवाद आणि याच्यामुळे एका लढणाऱ्या कार्यकर्त्याचा बळी त्या ठिकाणी गेला. लोकशाहीची हत्या झालेली आहे. आम्ही या समग्र प्रक्रियेचा निषेध करतो. या घटनेकडे निवडणूक आयुक्तांनी लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी प्रशांत खरात यांनी जी मागणी केली रिकाउंटिंगची, ती रिकाउंटिंग झाली पाहिजे. ही इलेक्शन अॅट्रॉसिटी जाहीर झाली पाहिजे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्यभर अशा पद्धतीने आवाज दाबण्यात आलाय, राज्यभर निर्णय बदलण्यात आलेले आहेत आणि राज्यभर इलेक्शन अॅट्रॉसिटीज या वर्षी बघायला मिळालेली आहे. त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमाती आयोगाने सुद्धा नाशिक महानगरपालिकेच्या या निवडणुकी संदर्भातला अहवाल मागवावा आणि त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने निवडणूक मुख्य अधिकारी येऊन इंटरफेअर केला त्याची सगळी चौकशी ही झाली पाहिजे आणि लढणाऱ्या त्या ठिकाणी प्रशांत खरात यांना न्याय मिळाला पाहिजे. आमच्या आशाताई प्रशांत खरात आणि प्रशांत खरात हे दोघं नवरा बायको आम्ही महाराष्ट्रात बघितलंय सोशल मीडियाच्या माध्यमातून की त्यांच्या पाठीशी मोठा जनाधार आहे आणि तो जनाधार एल्गार पुकारून सांगतोय, निळा झेंडा हातात घेऊन सांगतोय, बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन सांगतोय की आशाताई याच निवडून आलेल्या आहेत, प्रशांत हाच निवडून आलेला आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा आवाज दाबला.
आमच्या आशाताईलाच तुम्ही हरवलं. हा जातीवाद नाही तर काय आहे? तुम्ही तिच्या विजयाची घोषणा केली होती आणि मग तिचा निकाल कुणाच्या इशाऱ्यावरती फिरवला हा प्रश्न विचारतो. आणि तिथे सुद्धा नाशिकच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये जिथं निकाल फिरवला तिथं सुद्धा कमळच कसं काय आलं, भाजपाच कशी काय आली आणि भाजपालाच त्या ठिकाणी पुन्हा जितून विजयी आमचा उमेदवार झालेला असताना भाजपाच्या उमेदवाराचा विजय कसा काय घोषित केला, हे पूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे आणि पुन्हा एकदा सखोल चौकशी यामार्फत झाली पाहिजे. याला SIT मध्ये आणा, CID मध्ये आणा, क्रिमिनल मध्ये आणा. अॅट्रॉसिटीचं प्रकरण आहे, त्याची चौकशी वेगळ्या पद्धतीने झाली पाहिजे, तरच इथल्या अनुसूचित जातीच्या घटकांना न्याय मिळेल. लढणारे तुम्हाला नको आहेत म्हणून ते दाबले जात आहेत. प्रशांत खरातची स्ट्रेंथ मोठी आहे, बदल घडवण्याची ताकद आहे आणि प्रशांत खरातला दाबण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. दलित मुवमेंटचा आवाज गेल्या वर्षभरापासून नाशिकमध्ये वेगवेगळ्या कारणांनी दाबला जातोय आणि नाशिकमधून दलित मुवमेंट, आंबेडकरवादी मुवमेंट हद्दपार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आम्ही बघतोय. हे दुर्दैव आहे, गंभीर आहे, याचा आम्ही निषेध करतो आणि प्रशांत खरात यांच्या पाठीशी ऑल इंडिया पॅंथर सेना ठामपणे उभा राहणार आहे. मी लवकरच या दोघाही नवरा बायकोंची भेट घेणार आहे आणि पुढचा लढा आणखी तीव्र करण्यासंदर्भात निर्णायक भूमिका आम्ही ठरवणार आहेत. जय भीम.